देवांचा राजा इंद्र ह्याला अजाणतेपणी बोलावणं करायचं राहून गेलं. त्यामुळे इंद्र अतिशय क्रोधित झालेला आहे, अतिशय रागवलेला. मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या ज्या भावना आपल्याला असतात त्या सगळ्या देवदेवतांना असतात. म्हणून आपली मोठी माणसं किंवा तुम्ही आपल्या नातवंडांना मुलांना सांगता की अतिराग भीक माग. बाबा राग आला की जरा नियंत्रण ठेव रागावर. 5 आकडे मोज. राग आला की 10 आकडे मोज. त्याचं कारण काय की रागाने काहीतरी अशी प्रतिक्रिया आपली जाते. म्हणून 1-2 मिनिटं मध्ये गेली की आपला विवेक जागा होतो आणि ती प्रतिक्रिया देताना इतकी तीव्र प्रतिक्रिया आपण देत नाही. पण हा इंद्र रागावलेला आहे आणि त्या ठिकाणी तो येतो आणि त्या ऋषींना विचारतोय की देवांचा राजा इंद्र, मी देवेंद्र असताना माझ्याकडे पर्जन्यास्त्र आहे, वायुअस्त्र आहे, वज्रास्त्र आहे, अशी अस्त्र असताना तुम्ही त्या देवीला बोलवलं. म्हणजे बघा बरं, त्या देवीला बोलवलं. पूर्वीच्या काळापासून बायकांना कमी लेखायची पद्धत देवांपासून आहे. मी देवांचा राजा, मी इंद्र, माझा अहंकार, की मला न बोलवता ते देवीला बोलवलं. मला बोलवलं असतं तर इंद्रयाग केला असतात तर तुम्हाला अपेक्षित फळ केव्हाच मिळालं असतं याचं. पण तुम्ही जाणीवपूर्वक माझा अपमान केला. काही मला हे पटतच नाहीये की मलाच बोलवायचं राहून गेलं. जाणून बुजून तुम्ही माझा अपमान केला. आता भोगा तुमच्या या कृत्याची फळं, असं म्हणून इंद्र शापवाणी उच्चारून रागाने तिथून निघून गेला. थोर मी या जगी जाणसी तू तरी, थोर मी या जगी जाणसी तू तरी, काय काजे आता करीसी तू यज्ञ, काय काजे आता करीसी तू यज्ञ. ज्येष्ठ मी श्रेष्ठ मी विसरलो या क्षणी, ज्येष्ठ मी श्रेष्ठ मी विसरलो या क्षणी. क्रोध तो सर्वथा भोगी तू आता, क्रोध तो सर्वथा भोगी तू आता. ज्येष्ठ मी श्रेष्ठ मी, ज्येष्ठ मी श्रेष्ठ मी. इंद्र रागाने असा नुसता लाल झालाय आणि शापवाणी उच्चारून त्या ठिकाणून निघून गेलाय की तुम्ही मला सांगूच नका. तुम्ही जाणीवपूर्वक माझा अपमान करून त्या देवीला बोलवलं तर आता भोगा तुमची फळं. आणि इंद्र तिथून निघून गेला आणि त्यांनी पृथ्वीवर जलाकर्षण सुरू केले. इंद्राकडे पर्जन्यास्त्र वज्रास्त्र सगळे आहेत. त्यांनी सगळीकडचं पाणी आटवून टाकले. नद्या नाले कोरडे पडू लागले. सगळीकडे रोगराई पसरली आहे. पशु पक्ष्यांना गुरांना प्यायला पाणी नाहीये, त्यामुळे ती तडफडून मरतायत. आणि सगळीकडे म्हणजे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसाला शेती पिकत नाहीये, खायला अन्न नाहीये. इंद्राच्या एका रागाने इंद्राने जलाकर्षण करून सगळीकडचं पाणी नाहीसं करून टाकलं की जेणेकरून आता हा या ठिकाणी यज्ञ चाललाय. यज्ञ पुढे चालणार कसा जर पाणीच नाही. एवढा मोठा यज्ञाचा घाट घातलाय आणि सगळीकडे आता रोगराई म्हणजे दुष्काळाचं वातावरण पसरले. बघा यज्ञ कशासाठी करत होतो. कलिकाल आणि सिंहमार त्यांच्या पापाचा भार झाला होता. लोकांना मुक्त करण्यासाठी छान यज्ञ चालला होता. पण इंद्राचा अहंकार मध्ये आला, त्याला बोलवलं नाही आणि म्हणून इंद्राने जलाकर्षण सुरू केलं. मी परत यज्ञात निघून आलो. आणि आता यज्ञ पुढे कसा चालू ठेवायचा हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न पडला होता. परंतु वशिष्ठ ऋषींना आचार्यपद देण्यामध्ये नियोजनकर्त्यांचा केवढा मोठा दूरदृष्टीचा विचार होता बघा. की वशिष्ठ ऋषींना मंत्राचं सामर्थ्य जाणून होते आणि समयानुरूप नवीन मंत्र निर्माण करायचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. त्यांनी तिथली एक दर्भाची काडी उचलली. अभिमंत्रुनी त्या दर्भा, अभिमंत्रुनी त्या दर्भा, फेकी तो वशिष्ठ गुरुश्रेष्ठ. उष्णोदकते येई, उष्णोदकते येई, जलसेवेने ऋषी सदा तुष्ट. वशिष्ठ ऋषींनी काय केलं, तिथे एक दर्भाची काडी पडली होती. ती काडी उचलली, काहीतरी मंत्र म्हटले आणि ती काडी फेकून दिली. ती काडी ज्या ठिकाणी फेकली तिथे गरम पाण्याची कुंड निर्माण झाली आहे. आजही वज्रेश्वरीला गरम पाण्याची कुंड आहे. ती तिथे तशी निर्माण झाली आहे. आणि पाणी सगळीकडे पाण्याचं आता हे सुरू झालं. त्यामुळे आता नदी नाला भरून वाहू लागले. त्यांच्या मंत्राचं सामर्थ्य इतकं होतं की परत सगळीकडे आता सुकाळ म्हणजे आता अन्नधान्य पिकू लागलं, नदी नाले वाहू लागले, पशु पक्षी आता छान आपलं चरितार्थ करतायत आणि रोगराई जी पसरली होती त्या पाण्यात स्नान केल्याने रोग लोकांचे बरे झाले आणि आता छानपैकी यज्ञ पुढे सुरू झालाय. परंतु इंद्राचा अरे मी इतकी विघ्न आणतोय तरी ह्यांचा यज्ञ चालूच आहे. मी देवेंद्र आहे, काय चाललंय. आणि म्हणून इंद्र अजून विघ्न आणतोय, विघ्न आणतोय, विघ्न आणतोय. पण काही केल्या
त्या इंद्राच्या कुठच्याही ह्याचा असर त्या यज्ञावर होत नाहीये. आणि म्हणून शेवटी इंद्र काय करतो, तर इंद्र आपलं वज्र घेतो आणि वशिष्ठ ऋषींवर ते वज्र फेकतो. ज्या क्षणी वशिष्ठ ऋषींवर इंद्र वज्र फेकतो, बघा बायकांना सहनशीलता देवानी जन्मताच दिलेली आहे. कुठचंही दुःख असो, कुठचाही सहनशील ह्या बायकाच जास्त असतात. तशी देवी आतापर्यंत त्याच्या सगळ्या खोड्या सहन करत होती. ठीक आहे, आता भानावर येईल, मग भानावर येईल, मग भानावर येईल. परंतु आता जेव्हा त्यांनी ते वशिष्ठ ऋषींच्या दिशेने वज्र फेकले, ते बघितल्यावर क्रोधाने खड्ग आणि गदा घेऊन देवी त्या ठिकाणी प्रगट झाली. खड्ग गदा घेऊनी देवी ती प्रगटली, रक्षाया निज भक्ता देवी ती प्रगटली. त्या ठिकाणी देवी प्रकट झाली आहे आणि वशिष्ठ ऋषींवर इंद्राने फेकलेलं वज्र देवीने गिळून टाकले आणि म्हणून त्या देवीच्या अवताराला वज्रेश्वरी देवी असं नाव पडलेलं आहे. वशिष्ठावरी फेकिले वज्र, पार्वतीने गिळले समग्र, म्हणून वज्रेश्वरी नाम पार्वती पै पावली. अशी तिच्याची जन्माची कथा आहे की इंद्राने फेकलेलं वज्र पार्वती मातेने गिळले आणि इंद्र आता देवीला शरण आलाय. इंद्र देवीला सांगतोय की मला माफ कर, मी असं नको होतं करायला. तेव्हा देवी इंद्राला सांगते की अरे इंद्रा, तुला मी मागे एकदा धडा शिकवला होता, तेवढा तू काही त्याच्यावरून घेतलं नाहीस का अजून. एकदा काय होतं की इंद्र कुठची तरी एक लढाई जिंकून आले आणि आजकालच्या शब्दाप्रमाणे सेलिब्रेशन दरबारात चाललंय त्या विजयाचे. सगळे देव वगैरे बसलेत आणि कसं कोणी काय केलं, सत्कार बित्कार सगळ्यांचे चालले. तेव्हा एक गवताची काडी येऊन इंद्राच्या समोर पडते. तर इंद्र म्हणतो की ह्या काडीचं इथे काय काम आहे. तिला पर्जन्याला सांगतो की पर्जन्यस्त्र